स्मृती दिनानिमित्त आशय सांस्कृतिक स्क्वेअर वन व कोहिनूर ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उतार्यांचे अभिवाचन म्हणजेच करोनावरची वरात या कार्यक्रमात मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुलस्मृती महोत्सव व पुलोत्सव या कार्यक्रमात गेली 6 वर्ष कोहिनूर ग्रुपचे सहकार्य लाभले आहे. कोहिनूर ग्रुपने कायमच सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारीचे भान ठेवून काही उपक्रम नेहमीच सुरू ठेवलेले आहे. सध्याच्या कोरोनासारख्या जागतिक महामारीत सुद्धा रात्रंदिवस आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या पोलीस दलातील सेवकांचे तसेच डॉक्टरांना फेस मास्क व फेस शील्डचे वाटप आम्ही केलेले आहे. गरजू कामगारांना जेवण व धान्य वाटप करण्याचं त्यांचं आयुष्य सुख करण्याचा प्रयत्न आम्ही याद्वारे केला आहे. या प्रसंगी मला महान कवी स्वर्गीय मंगेशजी पाडगावकर यांनी पुलाबद्दल लिहिलेल्या काही ओळी आठवतात. पुलंचा स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली आणि हास्यगंगेत न्याली. आज या करोनावरच्या काळात जर पुलं हयात असते तर त्यांनी असं काही विलक्षण लेख लिहिले असते की जे वाचून आपण सर्वजण या करोनासारख्या रोगातनं भीतीपासून दूर गेलो असतो. ऑनलाईन स्पर्धेला जनमानसातील लेखक व कलाकारांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. असंख्य लेख आलेले आहेत. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आलेल्या लेखातील सर्वोत्कृष्ट उतार्यांचे अभिवाचन हे आज या कार्यक्रमात रंगभूमीवर चित्रपटसृष्टीतील कलावंत नामवंत कलाकार करणार आहेत. या सर्व मान्यवर कलाकारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचे कोहिनूर ग्रुपतर्फे मी मनस्वी स्वागत करतो व सर्वांना कोरोनावरची वरात या कार्यक्रमांनी आस्वाद घ्यावा आणि आपला अभिप्राय कळवावा असे मी आपलं करतो. धन्यवाद. 12 जून पुलंना जाऊन 20 वर्ष होणार आणि आशय सांस्कृतिक काहीच करणार नाही हे तर शक्यच नव्हतं. दुसऱ्या बाजूनी यंदा सामाजिक कार्यक्रमांवर खूपच बंधनं होती. त्यातून मग अशी कल्पना निघाली की पहिल्यांदाच आपण पुलंचा स्मृती दिन अशा प्रकारे ऑनलाईन लोकांच्या सहभागातून साजरा करावा का. 2 कल्पना होत्या. एक तर पुलंनी नेहमी नव्याने लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपल्यामध्ये ज्यांना नव्याने काही लिहावंसं वाटतंय त्यांना हा एक प्लॅटफॉर्म मिळावा. दुसरं, पुलंनी सदैव मराठी भाषेचा एक प्रकारचा उत्सवच साजरा केला. त्याच्यामुळे मराठीत जास्तीत जास्त लिहिणाऱ्या लोकांना आपण तिथे पुढे आणावं अशी कल्पना आम्ही केली होती. गंमत वाटते, 16 सप्टेंबर 62ला वाऱ्यावरची वरात झाली आहे. 50हून जास्त वर्ष होऊन गेली. आता लोक काय म्हणतील ह्याविषयी असं थोडं कुतूहल वाटत होतं. पण खूप लोकांनी चौकशी तर केलीच, पण 130 प्रवेशिका प्रत्यक्ष आमच्या हातात आल्या. त्याच्यात मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर होतंच, पण अबुधाबी, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया इथपासून लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. काही लक्षात राहिलेली विधानं सांगायला मला आवडतील. डॉक्टर राजश्री पाटील म्हणून एक आहेत. त्यांनी कोरोना वातावरणातल्या लग्नाचं वर्णन केलंय, ज्याच्यात ते नवरा नवरी एकमेकाच्या मागे 6 फूट अंतर ठेवून लेफ्ट राईट असं करत विवाहस्थळी जातात आणि सेल्फी स्टिकनी ते एकमेकाला वरमाला घालतात. सुनील दत्त गोवर्धन नावाचे एक लेखक असं म्हणतात की दारूच्या दुकानांच्या पुढच्या त्या भव्य रांगा बघून मला भारतीयांच्या देशप्रेमाचं अमोघ दर्शन घडलं. ज्योती निमकर यांच्याकडे कोरोनाची प्रश्नावली भरून घ्यायला पुलंच्या म्हैस या कथेतली सुबक ठेंगणी येऊन ठेपते. ही सुबक ठेंगणी खूप ठिकाणी पुढेही आलेली आहे. मुग्धा वैद्य यांना परदेशी प्रवास्यांमध्ये मास्क पुढे कृत्रिम ओठ लावून चुंबन घेणारे काही हौशी वीरही दिसतात. तनुजा खेर यांना कोरोना कसा दिसतो तर यमीपेक्षा 6 पट गोऱ्या रंगाचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेहा भदे यांनी या काळातल्या बायकांच्या स्वयंपाक प्रयोगांबद्दल जरा रागवूनच लिहिलंय की आईने केलेल्या बनाना ब्रेडपेक्षा रोजची शिकरण पोळीसुद्धा मला परवडली असती असं म्हटलंय. प्रशांत कुलकर्णींना साक्षात अंतुशेठ चर्चेसाठी येऊन भेटलेला आहे आणि तो जावई बापू अशी हाळी त्यांना घालतो आहे.
शेवटी एक सांगावंसं वाटतं की इतक्या नकारात्मक विपरीत परिस्थितीमध्ये जगभराच्या लोकांनी हे पुलंवरच्या प्रेमाने लिहिलेलं आहे. त्यांनी प्रेमाने लिहिलंय, वाचणारे प्रेमाने वाचणार आहेत. तेव्हा आपण सगळेच त्या प्रेमानेच त्या सगळ्याचा स्वीकार करूया आणि अशा प्रकारे या विपरीत परिस्थितीत सुद्धा पुलंचं स्मरण जागवूया. धन्यवाद. नमस्कार. 12 जून हा पु ल सुनीताबाईंच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पुलंची पुण्यतिथी असते. या दिवशी आशय सांस्कृतिक पुण्यात दरवर्षी पुलोत्सव साजरा करतात. त्यानिमित्ताने पुलंच्या घरीसुद्धा त्यांचे चाहते स्नेही जमतात. ह्या वर्षी 12 जूनला कोविडच्या गोंधळामुळे जरा वेगळी परिस्थिती असणार. अशावेळी भाईकाकांच्या शब्दांचा आधार घेऊन म्हणायचं तर अशा फसवणुकीला आपण हसवणुकीशिवाय कसं काय आणि काय उत्तर देणार. तेव्हा आशयच्या चित्रा आणि जकातदारांनी ह्या केलेल्या कोरोनावरची वरात या प्रोग्रॅमला आमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना लेखन स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना आणि अभिवाचन निवेदन करणाऱ्या कलाकारांना आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने आपण भाईकाकांच्याच आवाजातली ही सरस्वती वंदना ऐकूया. गोविंदांनी लिहिलेलं हे सरस्वतीला आव्हान गीत हे भाईकाकांच्या आवडीचंच होतं आणि त्याला भाईकाकांनीच लावलेली चाल आहे ही. या गीताच्या ह्या काही ओळी म्हणजे पुलंचा ह्या कार्यक्रमाला आशीर्वादच आहे असं आपण समजूया. मने माहुनी सवने उधळा मने माहुनी सवने उधळा जय जयकार करा जय जयकार करा सकल मनाचा विकास येतो आज आपल्या घरा जय जयकार करा ये देवी असे प्रार्थना असे प्रार्थना ये या संकीर्तना उत्सवा ये या संकीर्तना जगन मंगले सकल मंगला सहदे पदकर्षणा जय जयकार करा जय जयकार करा जय जयकार करा. पु ल देशपांडे म्हणजे अमर्याद पुरुषोत्तम. लेखक, विनोदकार, नाटककार, अभिनेते, नायक, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, वक्ता, समाजचिंतक, रसिकाग्रणी आस्वादक अशा अनेक नात्यांनी पुलंनी गेल्या 50 वर्षाहून अधिक काळपर्यंत आनंदानुभवाची जी उधळण मराठी जनमानसावर केली आहे त्याला तोड नाही. अजातशत्रू विनोद, निष्कलंक चारित्र्य, लोकसंग्राहक आणि गुणग्राहक वृत्ती, रसिक वृत्ती आणि विशेष म्हणजे निशब्द दातृत्व यातून पुलंनी सांस्कृतिकतेचे मानदंड निर्माण केले. हे पुलंचं मोठेपण आहे. या पार्श्वभूमीवर मराठी मनांवर प्रसन्नतेचा शिडकाव टाकला, रसिकतेचे आणि उमदेपणाचे संस्कार केले ते पुलंनीच. आणि पुलंची ही जी थोरवी आहे ती कोणीही कधीही नाकारू शकत नाही. म्हणूनच या पुरुषोत्तमाच्या अमर्याद गुणांची मोजदाद करण्याऐवजी त्यांच्या एका खास स्वभाव विशेषावर आज मी लक्ष केंद्रित करणार आहे. पुलंच्या इतर अनेक असंख्य गुणवैशिष्ट्यांच्या तुलनेनं कमी प्रमाणात मराठी माणसांना ठाऊक असलेला त्यांचा एक पैलू म्हणजे पुलंनी त्यांच्या गुणग्राहक
आस्वादकतेतून इतरांच्या, विशेषतः नवोदित लेखकांच्या निर्मितीला दिलेली दिलखुलास दाद. कुठेही काही सुंदर उदात्त दिसलं, पाहिलं, वाचलं की त्यातून झालेला आनंद पुलंनी स्वतःपुरता कधीच सीमित ठेवला नाही. तो त्यांनी भरभरून इतरांना वाटला. जिथे जिथे त्यांना नवोदितांमध्ये प्रतिभेचे अंकुर दिसले, उज्ज्वल भवितव्याच्या पाऊलखुणा दिसल्या, तिथे तिथे निसंकोचपणे त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप टाकली. पुलंची ही उत्स्फूर्त दाद वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत असे. कधी लेखकाला खाजगी पत्र लिहून, कधी रसग्रहणात्मक लेख लिहून, तर कधी आवडलेल्या पुस्तकाला उत्तम प्रस्तावना लिहून. रसिक हो, पुलंचं लेखन ही अवघ्या मराठी वाचकांच्या मर्मबंधातली ठेव. पुलंना लहान मुलांबद्दल नेहमीच जिव्हाळा वाटत असे आणि तो त्यांच्या लेखनात वेळोवेळी डोकावतही असे. आसामीमधले शंकर्या आणि शरयू असोत किंवा सुनीताबाईंचा भाचा दिनेश याचं त्यांनी रेखाटलेलं व्यक्तिचित्र असो, पुलंची लेखणी विशेष ममत्वानं भारावलेली दिसते. करोनावरची वरात या स्पर्धेतील आमच्या स्पर्धकांनीही पुलंच्या लेखनातला हा धागा असाच बरोबर पकडलेला दिसतो. भाऊ, करोना म्हणजे रे काय? अरे, तो एक प्रकारचा विषाणू आहे. विषाणू म्हणजे रे काय भाऊ? अरे, हा एक विषाणू म्हणजे त्यास करोना व्हायरस असे म्हणतात. म्हणजे आपली आई आमरस करते तसा हा वाय का काय त्याचा रस करे भाऊ? नवे तुला कसे समजवायचे आता तेच मला कळत नाही. अरे, व्हायरस आणि आमरस यात जमीन आसमानाचा फरक आहे. करोना हा एक विषाणू असतो, म्हणजे विषारी साप असतो तसा का रे भाऊ? शेबुआ, तू फारच प्रश्न विचारतोस. अरे, करोना म्हणजे आवरण नाही असा एक सूक्ष्म अतिसूक्ष्म असा वाईट जीव असतो. तो डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे आपल्या शेजारच्या आजोबांना दिसत नाही तसं का रे भाऊ? अरे नाही. अरे, तू असा कसा? अरे, हा खूप सूक्ष्म असतो. त्याला मायक्रोस्कोपनी बघतात. म्हणजे आपल्या काकूकडचा मायक्रोवेव्ह आहे तसा का रे भाऊ? अरे नाही, ते एक वेगळेच उपकरण आहे. मग कुठे आहे रे हे भाऊ? अरे, ते वैज्ञानिक असतात ना, त्यांच्याकडे असते. त्यांना दिसतो हा करोना. मग भाऊ, ते त्या करोनाला लगेच मारून का टाकत नाहीत रे भाऊ? अरे नाही, तू असा कसा? अरे, हा एक अगदी वाईट असा व्हायरस असतो. तो लगेच मरत नाही. वाईट करोना. वाईट म्हणजे आपल्या गणिताच्या मारकुट्या मास्तरां इतका वाईट का रे भाऊ? हे बुवा, तू तर फारच प्रश्न विचारतोस. अरे, वाईट व्हायरस म्हणजे एक वाईट. बरं का, तो जो करोना असतो ना, तो असा पसरत जातो. हो, म्हणजे
समोरच्या काकू पसरतच चालल्या आहेत असं आपली आई म्हणते तसं का रे भाऊ? अरे नाही. आता काय बरे करावे? अरे फार वाईट रोग आहे म्हणालो ना, त्याची भूक संपतच नाही. म्हणजे आई मला बकासूर म्हणते तसा का रे भाऊ? नवे 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 तसे नवे. अरे करोनाच्या भीतीमुळे आणि भुकेमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जावे लागते. क्वारंटाईन व्हावे लागते. आणि काय बरे, आजकाल लोक एकमेकांना भेटल्यावर एकमेकांना स्पर्श करीत नाहीत, हात मिळवित नाहीत. सारखे सारखे साबणाने हात धुतात आणि घरातच राहतात. त्याला लॉकडाऊन असे म्हणतात. बरं का? हा असा असतो करोना. करोना म्हणजे हिंदी भाषेत काही करू नका असं म्हणतो का रे तो? करोना सांग ना भाऊ. अरे नव्हे, तसे नव्हे. मी तर बुचकाळ्यातच पडलो आहे. मी तर तुझ्या पुढे अगदी हातच टेकले बुवा. अरे हा करोना काही बोलत नाही. हा फक्त एक भयानक रोग आहे, मोठं संकट आहे, भयंकर महामारी आहे. याला म्हणतात करोना. कळलं. करोना म्हणजे काय ते कळलं. मग सरळ सरळ कोविड-19 असं सांगत का नाहीस रे भाऊ? हे नाव तुला माहीत आहे? तुला कसे रे हे ठाऊक? अरे माझा मित्र आहे ना, त्याचे बाबा पोलिसांमध्ये आहेत. पोलीस. तो त्याच्या बाबांनी सांगितलेलं सगळं मला सांगतो. कोणती सोसायटी बंद केली आहे, कुणी कुणाचा सत्कार केला. त्याच्या बाबांना कोविड-19 मुळेच खूप भेटवस्तू मिळाल्या असं तो म्हणाला. आणि त्या सगळ्या भेटवस्तू त्यांनी दाखवल्या मला. त्या सगळ्या. तुला पोलिसांचा सत्कार बघायचा आहे का भाऊ? हो, का नाही? अरे सदाच्या समोरच्या, सदा म्हणजे माझा मित्र, त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ना करोना बरा झालेल्या आजी ॲम्ब्युलन्समधून येणार आहेत. तेव्हा त्यांच्याबरोबर पोलिसांवर, नर्सेसवर सगळेजण फुलं उधळणार आहेत. हो, अरे मग चल लवकर चल. इकडून नको, तिकडून जाऊ. तिकडून आपण लवकर पोचू, कारण इकडून सोसायटी सीलच केली आहे. चल पटकन. सील केली आहे म्हणजे काय रे भाऊ? अरे किती रे तुझे प्रश्न? तू प्रश्नच विचारत राहिलास तर आपला सत्कारच बुडून जाईल. चल बघू. चल आधी. आता आपण सत्कार पाहू. सगळ्यात आनंदाचा सोहळा. एक दिवस मी असाच गॅलरीत उभा होतो. जवळच काही अंतरावर 3 ते 8 वर्षापर्यंत वयाची 4-5 लहान मुलं खेळत होती. मी त्यांना विचारलं, काय रे, काय खेळताय? त्यातला एक जण धिटाईने म्हणाला, आम्ही करोना खेळतोय. मला कुतूहल वाटलं, पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही असं दाखवलं. त्यांनी पुन्हा मोकळेपणाने खेळायला सुरुवात केली. त्यातला एक डॉक्टर झाला होता, एक नर्स आणि एक पेशंट. त्या पेशंटचे आईवडीलही होते, पण ते दूर अंतर ठेवून बसले होते. त्या सगळ्यांनी मास्क म्हणून नाकाला कपडा बांधला होता. डॉक्टरनी त्या पेशंटला तपासलं, काही प्रश्न विचारले. त्या पेशंटच्या वडिलांनी डॉक्टरांना विचारलं, काय झालं डॉक्टर?
गंभीर चेहरा करून डॉक्टर म्हणाले, याला करोना झाला आहे, याला 14 दिवस बाजूला ठेवा. मग त्याची आई खोटी खोटी रडू लागली, खोटे खोटे. तिचा नवरा झालेला तो म्हणाला, रडू नको गं, डॉक्टर आहेत ना, काळजी कशाला करतेस. तो तिच्याजवळ जाऊ लागला. तेवढ्यात ती म्हणाली, अहो तुम्ही बाजूला व्हा, जवळ येऊ नका. डॉक्टर काय सांगतात, सुरक्षित अंतर ठेवा म्हणून. सगळेच एकमेकांपासून दूर दूर थांबत होते आणि म्हणत होते, जवळ येऊ नका, जवळ येऊ नका. आता मी बरा झालो असं म्हणून थोड्या वेळाने तो पेशंट उठला. त्याला बहुतेक झोपून राहायचा कंटाळा आला असणार. त्या मुलाला म्हणजे पेशंटला घेऊन आईवडील खोटे खोटे घरी गेले. मग त्या डॉक्टर आणि नर्सनी भाजीचे दुकान टाकले. त्या मुलाचे आईवडील आता भाजी घ्यायला आले. त्यांनी दूध घेतले, भाजी घेतली. घरी गेल्यावर मुलाला एका बकेटमध्ये साबणाचे पाणी आणायला सांगितले. त्यात ती भाजी धुतली आणि मग ताबडतोब बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले. खोटी खोटी. हात धुतले का, हात स्वच्छ धुवा असे विचारीत सगळे एकमेकांच्या हात धुवून मागे लागले होते. मुलाने सोशल डिस्टन्सिंगचे एक चित्र काढले. त्याचा त्या स्पर्धेत पहिला नंबर आला. डॉक्टर नर्स झालेल्यांनी आता शिक्षक बनून त्याला बक्षीस दिले. तो खेळ बघत असताना मला 50 वर्षापूर्वीचे ते आमचे गाव आणि आमचे खेळ आठवले. शिवाशिवी न करणे आम्हाला लहानपणापासूनच माहीत होते. घरात सोबळी आजी होती. तिच्या एखाद्या वस्तूला हात लावायची आमची मजाल नव्हती. तसेच घरातल्या बायका 3 दिवस बाजूला बसत आणि कुणालाही शिव देऊ नसत. विटाळ झाला की कपडे काढून घेत. पण आम्ही नवे कोरे किंवा लोकरीचे कपडे घातले तर चालत. आजी नागव्याने सोबड्याचे पाणी भरायला लावीत असे. तिला कपडे घातलेले चालत नसत. कुठे कपडे चालतात आणि कुठे चालत नाहीत हे गौड बंगाल मला कधीच समजलं नाही. शेण काढायला येणारी पुंजाबाई आणि रोटी मागायला येणारे येसकर, शिवाय मुसलमान लोक यांना शिवलेले चालत नसे. ते अस्पृश्य आहेत असे आम्हाला सांगितले जाईल. करोना सुरू झाल्यापासून आता तिथले वातावरणही बदलले असेल. तिथली मुलेसुद्धा हा असाच काहीतरी खेळ खेळत असतील. अगो माय, ते करीना की काय आलाय म्हणे. मग एखादी लहान मुलगी म्हणत असेल, माय व करीना नाही, कोरोना. करीना नटी आहे, शेणीमात काम करते ती. असेल आम्हाला काय ठावं, टी व्हीवर दाखवत्यात ते चांगलं. एखादा म्हणत असेल, तेव्हा कुटुंब नियोजनाच्या टायमाला सांगायचे तसंच आता बी सांगत्यात, सुरक्षित अंतर ठुवा. त्याची बायको झालेली म्हणत असेल, हवं तुम्ही गप्प बसावं, ते अंतर वेगळं आणि हे अंतर वेगळं. आपल्याला काय कळत नसेल तर बोलू नये बाप्या माणसानं. मग सगळ्या बायका तोंडाला पदर लावून हसत असतील. दुसरी म्हणत असेल, ते डिस्टन्स का फिस्टन्स ठेवा म्हणतात. कोणी म्हणत असेल, आणि सारखं साबणानं हात धुवा म्हणतात. आता आपल्याकडे कुठं आला साबून आणि फिबून. मी तर दगडच ठेवला एक, त्याच्यावरच घासतो खसा खसा. मी भानावर आलो तेव्हा मुलांनी त्यांचा खेळ गुंडाळला होता. मी विचार करू लागलो, ही मुलं मोठी झाली ना की त्यांनाही करोनाची आठवण राहील. ते त्यांच्या पुढच्या पिढीला करोनाच्या गोष्टी सांगतील. ती सोहळ्यातली आजी, 3 दिवस बाजूला बसणाऱ्या त्या बायका, ते सूतक, स्पृश्य, अस्पृश्यता, सगळं काही नामशेष होईल. समुद्र मंथन झाल्याप्रमाणे सगळा समाज ढवळून निघेल. करोनामुळे आलेलं हे नवीन जग, निघालेलं हे माणुसकीचं नवनीत पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील. शुद्ध तुपाचा घमघमाट सगळीकडे दरवळावा, तसा माणुसकीचा, एकीचा हा दरवळ सगळीकडे पसरून राहील. मंडळी, हा करोना नावाचा आगंतुक अतिथी काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यात आला आणि आपलं सगळं जगणंच बदलून गेलं. तोपर्यंत आपलं आयुष्य एका सरळ रेषेत निवांतपणे चाललं होतं. पण मग सगळं वेळापत्रकच कोलमडून गेलं. दिवस कंटाळवाणे वाटायला लागले. मध्यम वर्गाचं कुटुंब जीवन, त्याची धावपळ, धांदल, हा सगळा पुलंच्या लेखनाचा हातखंडा होता. पुढच्या भागात स्पर्धकांनी हे मध्यम वर्गाचं करोनाख्यान मांडलंय आणि करोना देवाची प्रार्थनाही केली आहे.
भारतीय संस्कृती अतिथी देवो भव असं अभिमानाने म्हणत असली तरी करोना नावाचा आगंतुक अतिथी मात्र सगळ्यांना नकोसा झालाय. याच्या नावातच आहे करोना, म्हणजे काही करू नका. नोकऱ्या बंद, गाड्या, रस्ते, बस, शहर सगळं बंद केलं या करोना नावाच्या पाहुण्याने. एरवी खरं तर अतिथी आपल्या डोक्यात जातात, पण हा अतिथी मात्र नाकातोंडात जाणारा निघाला. मग हा तिकडे जाऊ नये म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या उपाययोजना. त्यातला सगळ्यात विनोदी उपाय म्हणजे मास्क लावणे. परवा माझ्या सुदैवाने घरातला दूधसागर आटल्याने बाहेर जाण्याची सुवर्णसंधी लाभली. दूधसागर यासाठी की आमच्या पिताश्रींनी लॉकडाऊन आहे असं सांगत जवळपास दुधाचा टँकरच आमच्या घरात रिता केला होता. पण घराचं गोकुळ असलं तरी या गोकुळातला एकही कान्हा दह्या दुधाची भांडी डोळ्यासमोरही ठेवत नसल्याने तो दूधसागर चीज पनीर बनवण्याच्या योग्यतेचाही राहिला नव्हता. असो तर मुद्द्यावर येऊ. या लॉकडाऊनमुळे घरात मुद्द्याचं बोलण्याऐवजी गुद्द्यांचं बोलणं सुरू झालंय. परत भरकटले. तर मी मास्क बद्दल सांगत होते. हा मास्क म्हणजे खरंच विनोदी प्रकार आहे, किंवा त्याचं रूप तो घालणाऱ्या लोकांप्रमाणे बदलत असावं. एका सुदृढ आणि औरंगजेबाने जर व्यायाम केला नसता तर तो कसा दिसला असता? म्हणजे तो करत होता की नाही मला माहिती नाही, पण करत होता असं धरून चालू. तर अशा एका व्यक्तीने त्याच्या आणि माझ्यातल्या ढोबळ साम्यावरून, म्हणजे 2 हात 2 पाय आणि 1 डोकं, यावरून मी त्याला व्यक्ती म्हणते. तर अशा एका व्यक्तीने घातलेला मास्क बघून याने मास्क घातलाय का असा प्रश्न मला पडला. गावात भर बाजारात एका अंधाऱ्या बोळात असलेल्या अश्लील पिक्चर दाखवणाऱ्या व्हिडिओ पार्लरचा तो पडदा असल्यासारखं ते दिसत होतं. त्याच दिवशी पदर खोचून हातात तंगूसची पिशवी घेऊन जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये राजस्थानी घागरा घालून आणि आरशांची चोळी घालून नाचणाऱ्या बायकांच्या चोळीला पाठीवर जशा नाड्या असतात तशा नाड्या असलेल्या कापडी मास्क घालून तावातावाने चालत एक काकू समोरून येत होत्या. त्यांच्या मागून शोलेमधल्या असरानीसारख्या छोट्या चौकोनी मिशा असलेलं एक ध्यान, ज्याला निर्मात्याने वामकुक्षी घेता घेता चुकून माणसात टाकलं, असा एक प्राणी चालत होता. त्याच्या मिशांना खरं तर हिटलर सारख्या म्हणता आलं असतं, पण त्यांच्याकडे बघून हिटलरने स्वतःच्या मिशा कापून कदाचित ज्यूंना सोडूनही दिलं असतं, म्हणून हिटलरचा उल्लेख इथे नको. तर अशा या काकांचा मास्क हा केवळ त्यांच्या पाण्याच्या थेंबाच्या नाकाच्या आकाराला आधार देण्यासाठी लावलेला असावा असं मला वाटलं. करोनाचा विषय आणि लॉकडाऊनचा उल्लेख नाही हे म्हणजे मटणाच्या रश्श्यात मटण नसणं, सुरळीच्या वडीत सूर नसणं आणि केकमध्ये साखर नसण्यासारखं आहे. केकचा विषयही आलाच आहे तर त्याबद्दलही बोलू. माझ्या अंगात चिकाटी आहे हे तब्बल 22 वर्षांनी पहिल्यांदाच कळलं. या लॉकडाऊनच्या 2 महिन्याच्या काळात मैदा, रवा आणि बेकिंग पावडरचा जेवढा वापर मी केलाय त्यावरून होलसेल किराणा माल व्यावसायिकांच्या संघटनेचं अध्यक्षपद मला बिनविरोध मिळेल अशी मला खात्री आहे. बरं, एवढं करूनही प्रत्येक केक वेगळ्याच चवीचा होता. केकचे इतके प्रकार, इतक्या वेगवेगळ्या चवी, ज्याने केक शोधून काढला त्यालाही चाखायला मिळाल्या नसतील. पिठी साखर आणि साधी साखर वेगळी असते आणि ज्या ज्या जागी जी ती साखर वापरली नाही तर इतिहासात अहिल्या जशी शिळा झाली तशीच केकचीही शिळा होऊ शकते असा अद्भुत शोध मला लागला. माझे केकचे प्रयोगही कधीतरी संपतील, पण त्याआधी लॉकडाऊन संपावा असं मनापासून वाटतंय. लॉकडाऊनमुळे बाहेर न गेल्याने एक फायदा मात्र झाला, जो वर्षानुवर्ष फेअरनेस क्रीम वापरून पण झाला नव्हता. तरीही असं वाटतं आयुष्यात कितीही अपडाऊन्स येऊ देत, पण लॉकअप आणि लॉकडाऊनमध्ये राहायला लागू नये अशीच करोनाकराच्या असंख्य चरणांची प्रार्थना. 22 मार्चला घंटानाद झाला, शंख फुंकले गेले. तेव्हा करोनामुळे कुठल्या कुठल्या आघाड्यांना तोंड द्यावे लागणार आहे याची मला सुतरामही कल्पना नव्हती. तोंड द्यायचे नाही, तोंड लपवायचे म्हटले पाहिजे. खरं तर मास्क या वस्त्राशी अजूनपर्यंत कधी झटापट झालीच नव्हती. मास्क हा डॉक्टरच्या चेहऱ्यावरच आरूढ झालेला पाहण्याची सवय होती, तो पण चित्रपटातच. डॉक्टर व मास्कच्या संबंधामुळेच असेल कदाचित, बऱ्याच जणांना मास्क घातल्याने डॉक्टर झाल्यासारखेच वाटत असावे, म्हणूनच बहुधा करोनावरील उपचारांचे पेवच फुटले असणार. राईच्या तेलात आंब्याची पाने काय, दालचिनी व लवंगाच्या फोडणीत तुळशीची पाने काय, असे विविध
पानांचे उपाय जाणून माझी स्थिती पानगळ झाल्यासारखी तर होणार नाही ना, अशी भीती मला वाटू लागली होती. लॉकडाऊनमध्ये सर्वच दिवस रविवार सारखे. माझ्यासाठी रविवार हा आळसाचा दिवस. आंघोळीचा आळस तर हमखास. मग बायकोची भुणभुण, माझी टाळाटाळ. आता लॉकडाऊनमध्ये बायको आंघोळीला जा असं सांगतच नाही म्हणे. अहो जरा कोथिंबीर आणता का असा प्रश्नवजा आदेश दिला की तिला खात्री असते कोथिंबीर आणल्यावर पटकन आंघोळी करावीच लागणार. परिस्थितीचा फायदा कसा उठवायचा या बायकांना कसे जमते बुवा. या अशा लॉकडाऊनमध्ये हर हायनेसच्या फरमानाचे पालन करणे म्हणजे युद्धावर जाण्याहून कमी नसते. तलवारी घेण्याच्या आविर्भावात पिशव्या, लिफ्टची बटणे दाबण्यासाठी टूथपिक, जिरेटोपाप्रमाणे मास्क घालूनच निघावे लागते. आजही मी तसाच निघालो आणि नेमका नको तो माणूस चिकट्या रेळकर तोंडावरून घरंगळत असलेला मास्क सावरत येताना दिसला. आता याला कटवायचे कसे या विचारात असतानाच रेळकर रूपी कटकट मला न हटकता गेली. तेव्हा मात्र मास्क या वस्त्रावर की अस्त्रावर माझा प्रचंड विश्वास बसला. करोनासारखे जंतूच नव्हे तर रेळकर सारख्या उपद्व्यापी जनतांना पण हा मास्क दूर ठेवतो याची अनुभूती आली व मास्क नेहमी घालायचाच हा निश्चय मी मनोमनी केला. समोरून मास्क घालून येणाऱ्या मिसेस पूनमला मात्र मी बरोबर ओळखले. पारखी नजर, करणार काय. सोशल डिस्टन्सिंगचा दोरखंड पायात होता म्हणून, नाहीतर काही नाही हो. माझी एवढी फक्त तिच्या पिशव्या उचलण्यासाठी मदतीचा हात देण्यापर्यंतच. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करता करता वर्क फॉर होमपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. मॉपिंग, डिशवॉशिंग अशी गोंडस नावे दिली तरी कामाचे स्वरूप थोडेच बदलणार. हल्ली सतत हात धुवायचा सोपस्कार एवढा पाठी लागला आहे की हात धुवून पाठी लागणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय मला पदोपदी येत आहे. असेच एके दिवशी बाहेर पडताही येत नाही व घरातही काही शिल्लक नाही. अशा सहनही होत नाही व सांगताही येत नाही यासारखे दुखणे घेऊन अस्वस्थपणे येरजाऱ्या मारताना मला समोरच्या खिडकीत हातवारे करणारा पक्या दिसला. बसूया का आज. पक्याने लांबून आरोळी दिली. कुठे, कधी. माझी आतुरता माझ्या फेसवरून फेसाळत ओसंडू लागली. झूम कॉलवर रे, पक्या ओरडला. माझे सर्व मनसुबे फ्लॅट झाले. काय दिवस आले आहे. आधी आम्ही बसून झूम बराबर झूम करायचो. आता झूम समोर बसून नुसतेच बरळतो. रोजदारी मजुरांची ससे होलपट, गरिबांच्या हालअपेष्टा, वैद्यकीय व्यावसायिकांची, पोलिसांची ओढाताण बघून आपण देणगी देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही ही हतबलता अनुभवत बसलो असतानाच मोदकासारखा पदार्थ घेऊन ही समोर उभी ठाकली. मागून आमचे शेंडेफळ ग्लासमधून दुधासापेक्ष द्रव्य घेऊन अवतरली. एक मात्र खरं, लॉकडाऊनमुळे हिला वरणभाताशिवायही बरेच पदार्थ करता येतात याचा साक्षात्कार मला विविध कुकिंग चॅलेंजेसमुळे झाला. आज संकष्टी आहे का या माझ्या निरागस प्रश्नाची फेड केली ती काय बावळट आहे अशा त्यांच्या सूचक नजरेने. याला मोमोज म्हणतात व याला डाल्गोना कॉफी त्या फणकारल्या. घरातले अशा प्रकारचे माझे विलगीकरण माझ्यासाठी नवीन नव्हते. आलिया मोमोसी असावे सादर म्हणत व डाल्गोनाचे घोट रिचवण्याशिवाय या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे दुसरा पर्याय तरी कुठे होता. पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे. मी जो विनोद सादर करतो त्याची जडणघडण जर तुम्ही म्हणाल ही सगळी भाईंच्या पुस्तकावर अवलंबून आहे. त्यांची पुस्तकं वाचून 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 त्यातले विनोद शोधून, कारण भाईंच्या पुस्तकाची मजा अशी आहे की त्यांचा डायलॉग विनोद फार कमी आहेत, शाब्दिक विनोद, पण त्यांचा विनोद हा शोधावा लागतो. बिटवीन द लाईन्स आहे त्यांचा विनोद. त्यांचा विनोद हा निरीक्षण शक्तीवरचा विनोद आहे, इमॅजिनेशनवरचा आहे. नंतर तुम्ही त्याच्यातून काढायला लागतं. तुम्ही जेव्हा दरवेळेला जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला एक नवीनच जागा सापडते आणि ही नवीन जागा सापडण्यात माझं आतापर्यंतचं आयुष्य गेलं. माझी संजीवनी आहे ती की
कधी जर मला अतिशय नैराश्य आलं किंवा कंटाळा आला तर काय करावं, काही नाही असं झालं की मी एक पुस्तक काढतो आणि त्यांचं वाचतो. आणि ते पुस्तक काढणं म्हणजे सांगायला गोष्ट मजा वाटेल किंवा एका बिलीव्ह नाही करणार, पण मी ते पुस्तक वाचलं तर मी परत फ्रेश होतो, मी परत तेवढाच असतो. म्हणजे हा असा मोठा नाही, पण मला ते माझ्या चेहऱ्यावर एक स्मितर हास्य येऊन जातं आणि मी परत फ्रेश होतो. आपल्या महाराष्ट्रात अशी दोनच व्यक्तिमत्व आहे की जी मराठी माणसाच्या आयुष्यामधली संजीवनी आहे असं मी म्हणेन. एक म्हणजे पु ल देशपांडे आणि दुसऱ्या लता मंगेशकर. पुलंना सर्वसामान्य माणसांच्या जगण्याबद्दल सहानुभूती होती. त्यांच्या जगण्यातला संघर्ष, धडपड ते समजू शकत होते. हा संघर्ष करत असताना ही माणसं जगण्यातला निखळ आनंद कसा शोधतात हे त्यांच्या लेखनात डोकावतं. आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळातही सगळ्यांना याच्याशी जुळवून घ्यावं लागत होतं. त्यांनी केलेला हा संघर्ष पाहूया पुढच्या भागात. कोरोनाची ही जीवघेणी साथ आपल्या संगत आली आणि आयुष्यातली रंगत केली. चिनी मातीतल्या मिचमिचांनी विषाणूंकडे डोळे झाक करून माती खाल्ली आणि हजारो जीव मातीमोल झाले. जीवन गण्याचा ठेका आणि काळजाचा ठोका चुकला. जगण्याचा सूर आणि वागण्याचं नूर बदलला. लॉकडाऊनमुळे घराघरांना लॉकअपची कळ आली. घर कोंबडा हे दूषण नाही तर भूषण ठरलं. टीव्ही प्रमाणे घराचा रिमोट पूर्णपणे अर्धांगिनीच्या हाती गेला आणि पुरुषांच्या व्हायरस सारख्या लोळण्यावर आणि बाळंतिणीसारख्या झोपण्यावर गदा आली. अहो, मोजेला काट आणि मजेला कसर लागली. त्यामुळे सकाळी ब्रशवर पेस्ट घेऊन फुरसं चावल्यासारख्या तोंडातून फेस काढायची साधी सोयसुद्धा राहिली नाही. घरोघरचे आदिमानव लपून छपून वाणसामानाची शिकार करून गुहेत आणू लागले. ते झाड या विशेष नामाऐवजी हे झाड ते झाड हे आज्ञाधारक क्रियापद त्यांच्या कर्माला आलं. बेताचा आहार देत अन्नपूर्णेनं पोटावर आणि बाहेर विहार केला तर पोलिसांनी त्यांच्या बुडावर मारलं. त्यामुळे बसा उठायचे वांदे झाले. त्यात सलून बंद आणि दाढीचा आळस यामुळे घरोघरी कटीवरी बरमुडा धारण केलेले दाढीदारी बोकडे महाराज बोकाळले. धुणी भांडी करणे, उकाड्यात अंगावर कमी पण दोरीवर जास्त कपडे घालणे काढणे अशा घरकामांचा लबेदा त्यांच्या मागे लागला. लग्नाआधी अगणित शिट्ट्या मारलेले तरुण प्रपंचात कुकरच्या शिट्ट्यांचे गणित जमवायला लागले. स्वयंपाकात तेल कमी वापरल्याने खर्च, वजन आणि भांडी घासायचा त्रास कमी होतो. झाडू मारताना सदैव सैनिकाप्रमाणे पुढे पुढे आणि फरशी पुसताना लाजाळू पोरीसारखं मागं मागं यावं लागतं. नॉनस्टिक भांडी दगडाने खरडून घासायची नसतात अशा अनेक किचनिक सत्यांचा प्रत्यय बायकांनी अक्कल काढत पुरुषांना विना व्यत्यय दिला. बाजारहाट केल्यानं बायको वसूल करते एवढा घर खर्च नसतो. नवऱ्याच्या पाकिटातल्या गुपचूप काढलेल्या नोटांवर बायको आत्मनिर्भर असते आणि घरातच तिचं स्विस बँकेसारखं गुप्त खातं असतं. यासारख्या अनेक सत्यांचा नवऱ्यांना साक्षात्कार झाला. टीव्हीवरचे रिपीट कार्यक्रम आणि जाहिराती स्वप्नातही रिपीट व्हायला लागल्या. झोपून उठल्यावर ही सकाळ आहे का संध्याकाळ हेही कळेनासं झालं. पूर्वी बायकांना रिकामं घर खायला उठायचं. आता घरचे रिकामे सारखे खायला उठायला लागले. ज्येष्ठ असो वा युवा, सुरक्षित अंतर ठेवा, पुन्हा पुन्हा हात धुवा हे यमनियम पाळले तरच यम हात धुवून मागे लागणार नाही हे सगळी माध्यमं कानी कपाळीवर उठून कान किटवू लागली. अहो, कसलाही गुन्हा नसताना चार चौघात मास्क घालून तोंड लपवायची वेळ आली आणि घे झाकून मुख हे चंद्रमुखीसाठीचं गाणं हा हा म्हणता सर्वांसाठी सर्वांच्या सर्वतोमुखी झालं. हिरवट ज्येष्ठांना प्रभात फेरीच्या वेळी चष्म्यातून कॉलेज कन्यकांचं मुखदर्शन घेत दर्शन मात्रे मन कामना पुरी करणं आता दुरापास्त झालं. तरीही चोरून बाहेर हिंडत लोकांना ना सेन्सच नाही, बाहेर फिरतातच सारखे असं फोनवर शेरे मारायला ते मोकळे झाले. बरं, कामवाल्या बायका नसल्यानं घरोघरचे ब्रेकिंग न्यूज देणारे चॅनल्स आता बंद झाले. वरवर पाहता लग्नाच्या बाजारात विदेशी वाणांना, पक्षी वरांना
मंदी आली तर देशी वरांना तेजी येऊन त्यांचा वर चष्मा जाणवू लागला. मॉड आणि मॅड पोरांना हेडफोनच्या गुंड्या कानातून आणि मास्कच्या नाड्या काना मागून येऊन तिखट होऊन झोंबू आणि लोंबू लागल्या. घरोघरी बोर होणारी पिढी शाळा कॉलेज बंद म्हटल्यावर पाणी मारलेल्या भाजीसारखी टवटवीत झाली, पण घरातच सडायचं म्हटल्यावर ती जागच्या जागीत सुकली. या व्हायरसमुळे सीझनमध्ये आमरस, ऊसरस आणि सोमरस दर्दींना दुर्मिळ झाला. कोरोनेश्वर कृपेने काहींची दारू सुटली, अशा लग्नाळूंची लग्न जमण्याची शक्यता वाढली, पण मध्येच तल्लफ आली आणि सरकारनं दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली. त्यामुळे पाय लटपटत असले तरी मद्यपीच एकमेकांना मद्यपी मद्यपी म्हणत सरकारला भक्कम आर्थिक पायावर उभं करायला मोकळे झाले आणि सॅनिटायझर असो वा अर्थव्यवस्था दोहोंना अल्कोहोल शिवाय पर्याय नाही हे सिद्ध झाले. अहो, दारूच्या दुकानापुढची रांग मारुतीच्या शेपटासारखी लांबत दारूच्या कारखान्याच्या गेटपर्यंत पोचली. सगळ्यात अवघड म्हणजे चार चौघात मिळून मिसळून राहावं या रूढ रीतीऐवजी वचकून ठरकून राहावं ही विपरीत जनरीत झाली. सध्या तिच्यावर आणि कोरोनावर इलाज नाही, पण मला वाटतं हेही दिवस जातील. कोरोनावर लस किंवा औषध निघेल आणि सगळं पहिल्यासारखं होईल, तोवर आपण राखावी बहुतांशी अंतरं आणि आपल्याच घरी ठेविले अनंते तैसेची राहावे, हेच बरं आणि हेच खरं. लॉकडाऊनचा काळ कसा घालवायचा या विषयावर माझं संशोधन सुरू झालं होतं. माझ्यामध्ये संशोधकी वृत्ती जन्मजातच आहे हे माझ्या पालकांना मी लहान असतानाच समजलं होतं. वयाच्या 5व्या वर्षीच मी वडिलांची तंबाखूची डबी उघडून तंबाखू खाल्ल्यामुळे उलटी होते हे संशोधन केलेलं होतं. माझ्या मातेला माझं हे संशोधन अजिबात आवडलं नव्हतं. मुळातच आईला माझे वडील तंबाखू खात होते यालाच विरोध होता आणि तो तिनं असा प्रकट केला होता. हे माझ्या बालबुद्धीला कसं बरं समजणार. वडिलांनी माझी समजूत घालताना सांगितलं होतं, तू अजून लहान आहेस, एकदा का मोठा झालास की मग खायचे तेवढी. वडिलांच्या संशोधनाला अनुभवाची जोड होती. असो, गाण्याच्या भेंड्या खेळताना नेहमीच मला अरे ह्याचा गाणं चांगला आहे ही दाद ऐकायला मिळायची. म्हणून सहज विचार आला की लॉकडाऊनमध्ये आपल्या या संगीताच्या व्यासंगाला न्याय द्यावा. माझ्या बायकोला मी ते गाण्याच्या भेंड्यांच्या बाबतीतलं सांगितलं तेव्हा तिनं अपेक्षेप्रमाणे फारसा प्रतिसाद दिलाच नाही. पण हार मानून चालत नाही. हार मानून चालत नाही हे अनेक यशस्वी पुरुषांचं ऐकून मी माझ्या संगीताच्या व्यासंगाचा शुभारंभ बायको दुपारी झोपायला जाण्याच्या मुहूर्तावर उरकून घेतला. माझ्या अभ्यासिकेचं रूपांतर आता म्युझिक स्टुडिओमध्ये मी गपचूप केलेलं होतं. म्हणजे बायको दुपारी झोपल्याची खात्री करून घेऊन खोलीचं दार लावायचं आणि लॅपटॉपवर यूट्यूबवर जाऊन गाणं लावायचं आणि प्रॅक्टिस करायची. आधी आपल्याला आवडतं ते गाणं निवडायचं, ते लिरिक्स असलं म्हणजे मग कसं शब्दसुद्धा अडकत. ते गाणं असं 4-5 वेळेला म्हणून घ्यायचं. ते 3-4 वेळा झालं की मग मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर ऑन करून ते मोबाईलवर रेकॉर्ड करायचं आणि मग आपला हेडफोन आपल्या कानाला लावून ते ऐकायचं. आता आपला सुसवर बायकोची झोपमोड करू नये हा त्यामागचा उदत्त हेतू हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता आपली ही कला आपल्या जवळच्या मित्रांना कशी वाटते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. किंबहुना आपला हा सगळा खटाटोप आपल्याला आपली तारीफ ऐकून घ्यायची असते म्हणूनच केलेला असतो, अशी काहीशी घरगुती कुत्सित प्रतिक्रिया मला कालांतरानं ऐकायलाही मिळाली. मग आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन ते गाणं पोस्ट करायचं. आता ह्याच्या पुढं खरा जीव घेणा कार्यक्रम सुरू होतो. गाणं पोस्ट केल्यानंतर वाट पाहायची. थोड्या थोड्या वेळानं मोबाईल चालू करून पाहायचं की कोणी अंगठा दाखवत आहे का, कोणी काही कमेंट्स केल्या आहेत की नाही. बराच वेळ वाट पाहून झाल्यावर कोणीच प्रतिक्रिया देत नाही म्हटल्यावर मग आपलं गाणं कोणी ऐकत नाही आहे का, ते कोणाला ऐकायचं किंवा पाहायचं नाही आहे का, हे पुन्हा पुन्हा जाऊन चेक करायचं. म्हणजे 2 निळ्या उभ्या रेषा डोळ्यात जीव आणून पाहत राहायचं. अहो, शेवटी तर मी मधल्या काळात कोणी काही फालतू मेसेज केले, पोस्ट टाकल्या तर त्यालाही लाईक्स देऊ लागलो. उद्देश हाच की बाबा तो आपली परतफेड म्हणून तरी निदान पोस्ट लाईक करेल. असो,
शेवटी असेच काही दिवस गेल्यावर दुपारी चहा पिऊन झाल्यावर बायकोने एक दिवशी मला विचारलं, का हे काय वय आहे का? कसलं? है अपना दिल तो आवारा, पल पल दिल के पास तुम रहती हो, ही असली गाणी म्हणण्याचं हे वय आहे? अहो, आपल्याला नातवंड झाली, आता आपण आजोबा झालेलो आहोत, याची जनाची नाही तर मनाची तरी जाणीव ठेवा. आणि फारच कंठ फुटला असेल ना तर केशवा माधवा वगैरे असं काहीतरी गा. मी म्हणालो, अगं तसं नाही, पण हेमंत कुमारच्या गाण्यात चढ उतार कमी असतात, सोपी असतात ती म्हणायला, म्हणून म्हणत होतो. कोणीतरी शत्रू पक्षानं माझ्या संगीताच्या व्यासंगाला सुरुंग लावायचा गनिमिकावा केलेला होता, हेच का? असो, आता लॉकडाऊन मधला वेळ कसा घालवायचा याच्यावरचं माझं संशोधन सुरू आहे. पु ल देशपांडे कोकणातले, पु ल पार्ल्यातले, पु ल पुणे 30 मधले पु ल, शनिपारच्या पलीकडचे पु ल, मंडईच्या अलीकडचे पु ल, म्हणजे तू आता नळ स्टॉपच्या पलीकडचे वगैरे म्हणला, बेळगावचे पु ल, धारवाडचे पु ल, मालेगावला नोकरी केल्यामुळे नाशिकचे पु ल, म्हणजे विदर्भातले, आनंदवनातले पु ल या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बोलीशी असे एकरूप झाले होते. ते कुठल्याही बोलीत बोलू शकत होते. ते वऱ्हाडी बोलीत बोलू शकत होते, कोकणी बोलीत बोलू शकत होते त्यांची, आणि म्हणून महाराष्ट्राला ते जवळचे वाटले. बऱ्याच वेळा काय ते छोटे छोटे आपल्याला बारकावे माहीत नसतात. मी मुंबईत राहतो, काही लोक म्हणतात मी पुण्यात राहतो. अरे म्हटलं, पुण्यात तो आयुष्य काढ, पण पुणे 30मध्ये घुसणं फार अवघड आहे. म्हणजे पुण्यात राहा, मग आयुष्य काढ, पण पुणे 30मध्ये जाशीलच याचं काही खात्री नाही. तसंच मुंबईचं आहे. पार्ल्याचे मराठी माणसं, शिवाजी पार्कचे मराठी लोक, लालबागचे मराठी लोक आणि गिरगावचे मराठी लोक. तर तुम्ही म्हणता पार्ल्याचे नाही, ते मुंबईच्या या सगळ्या भागातले होते. त्यांना गिरण कामगार, त्याचं आयुष्य ते माहीत होतं. शिवाजी पार्कचा माणूस कसा बोलतो ते माहीत होतं. डेक्कन जिमखान्याच्या पलीकडे कसा बोलतो ते माहीत असतं. आणि हे जे पुणे 30 आहे, रविवार आपलं शनिवार हे वगैरे पुणे 30 कसं बोलतो हे माहीत होतं, आणि मंडई माहीत होती. आणि मला असं वाटतं की त्यांना या सगळ्या बोलीभाषा येत होत्या, म्हणून त्यांच्या लेखनातून प्रत्येक महाराष्ट्राला तो माझा लेखक आहे असं वाटायचं. मगाशी मी म्हटलं तसं सामान्य माणसाचं जगणं हे सुलभ नसतंच. सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अशा सगळ्या स्तरावर त्याला संघर्ष करावा लागतो. आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरू होतात नाना खटपटी आणि लटपटी. पुलंनी आपल्या लेखनामध्ये या खटपटी आणि लटपटींची यथेच्छ थट्टा केलेली दिसते. लॉकडाऊनच्या काळातही माणसांवर अनेक बंधनं आली, त्यांना तडजोडी कराव्या लागल्या, आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नाना शकली लढवल्या. पुढच्या भागात या शकलींचीच केलेली थट्टा पाहूया. चाळीतला चिवचिवाट, गुरुदास नूलकर. लॉकडाऊनच्या शांततेत काहींच्या घरात निसर्गाचे आवाज येऊ लागलेत म्हणे. माझा मेवणा फुशारकी मारायला रोज मला पक्ष्यांची किलबिल पाठवतो. पण ह्या शांततेत आमच्या घरी फक्त बापट आणि लुकतुक यांची भांडणं स्पष्ट ऐकू येतात. किलबिलाट की चिवचिवाट आमच्या नशिबातच नाही. नाही म्हणायला पहाटे कोकिळ बेंबीच्या देठापासून ओरडतो, तोच काय तो निसर्गाचा आवाज. पण या उदासीन शांततेत 2 कुटुंबांच्या चढाओढीनं आमचं छान मनोरंजन होत आहे. चाळीत आमचं घर दोघांच्या मध्येच असल्यामुळे त्यांच्या पिढीजात वैमनस्याला आम्ही पिढीजात साक्ष आहोत. अहो या चहाला बाकरवड्या काढल्यात, बाकरवड्या, बापट वहिनी ओरडल्या. ऐकलं का, आज कोल्ड कॉफी केलीये, कोल्ड कॉफी, लुकतके वहिनींचं प्रत्युत्तर. लॉकडाऊनमध्ये आपापल्या नवऱ्यांनी बाकरवडी आणि कोल्ड कॉफी मिळवण्याचा पराक्रम केलाय हे एकमेकांना त्या जोर जोरात सांगत होत्या. मागच्या रविवारी लुकतुक यांनी पोलिसांच्या नजरात चुकवून पॅटीस आणल्याचं शौर्य कानावर आलं होतं. त्या क्षणी बापट वहिनींनी कोकणातल्या भावाकडून आंब्याची पेटी आल्याची घोषणा केली.
पण पेटी घरात जाताना दिसलीये का कोणाला? की एक तरी कोय आलीये घराबाहेर? नक्की आंबेच पाठवलेत भावानं का नेहमीसारखा फुकटचा फणस धाडलाय कोणास ठाऊक? लुकतुके वहिनींनी तिरकी चाल चढवली. अहो पॅटीस कसले खाताय म्हणाव? आदेश नका पाळू, पण करोनाला तरी घाबरा. एक व्हायरस आला नाही चाळीत इतक्या दिवसात. त्या पॅटीस मधनं शिरला नाही तर नशीबच म्हणायचं आपलं. आंब्याच्या पेटीचा पुरावा नसल्यामुळे बापट वहिनींनी पॅटीसवर हल्ला चढवला. जरा बातम्या वाचा म्हणावं. आमच्या फोनवर सगळे पेपर येतात फुकट. सध्या मलेरियाच्या औषधानं सुद्धा मरतोय म्हणे हा करोना. जगात काय चाललंय कशाचा गंध नसतो काहींना, आणि सुशिक्षित म्हणवतात स्वतःला. लुकतुके बहिणींचं हे वाक्य मात्र बापट वहिनींना झोंबलं. अहो बास त्या भाकरवड्या, जरा लुकतुक्यांच्या पिंपातून पाईप काढून आपला पिंप भरायला लावा. सकाळपासून मेले भरतायत पाणी. इथे सरकार सांगतंय कमी वापरा कमी वापरा, आणि यांचं वाढतच चाललंय. प्रत्येक गोष्टीत साठेबाजी कसली करताय? खरं तर मिस्टर बापट आणि मिस्टर लुकतुके यांची सिगारेटची मैत्री होती. रात्री शतपावलीच्या नावाखाली मास्क घालून दोघेही बाहेर पडतात आणि कोपऱ्यावर एकाच विडीचे झुरके मारत सरकारला यथेच्छ नावं ठेवतात. पण बायकोचा आदेश आला की शत्रूच्या हद्दीत पराक्रमाला निघाल्याच्या ऐटीत बाहेर पडतात. साठेबाजी खपून घेणार नाही, आदेश पाळा नाहीतर आमच्याशी गाठ आहे. लुकतुक्यांच्या पिंपातून नळ काढताना बापट स्वतःशीच पुटपुटत होते. पण लुकतुके बाहेर येताच दोघांनी स्कूटरच्या डिक्कीत लपवलेल्या सिगरेटच्या स्टॉकचा आढावा घेतला आणि मग समाधानी चेहऱ्यानं घरात परतले. लॉकडाऊनमध्ये हेच एक सुख त्यांच्या नशिबी होतं. बापट लुकतुके युद्धात लॉकडाऊनमुळे वेगळे विषय आल्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच होता. आधी घरगुती वस्तूंची आणि मुलांच्या मार्कांची स्पर्धा चालायची. मग कधी कोकणातला आंबा विरुद्ध विदर्भातली संत्री. भाषा तर सतत जोडपली जायची. बाकी स्कूटर पार्किंग आणि टीव्हीचा आवाज हे तर नेहमीचेच विषय. पण आज संध्याकाळी या दोन वैरींचा तह झाला होता. आज 10 दिवसांनी सुशीलाताई घरी परत येणार होत्या. ससून हॉस्पिटलमध्ये नर्सची ड्युटी करणाऱ्या सुशीलाताई चाळीत सगळ्यांच्या लाडक्या होत्या. या महामारीच्या काळात त्यांनी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये राहून रुग्णसेवा करायचं ठरवलं होतं. याचं अख्ख्या चाळीला भयंकर कौतुक होतं. आपले वाद बाजूला ठेवून बापट आणि लुकतुके वहिनींनी अगदी खांद्याला खांदा लावून त्यांचं स्वागत केलं. अहो हीच तर खरी आमच्या चाळीची संस्कृती. इथल्या उघड्या दारातून जरा मत्सर बाहेर पडतो, पण त्याबरोबर भरपूर प्रेमही आत शिरतं. सगळ्या बिराडांनी एकत्र येऊन लॉकडाऊनच्या उदासीनतेत सुद्धा चाळीला आनंदाने फुलवून टाकलं. हा चिवचिवाट सुद्धा निसर्गाचाच आहे, नाही का? नेहमीप्रमाणे माननीय पंतप्रधानांनी आपल्या धीर गंभीर आवाजात रात्री 8 वाजता भाइयो और बहनों अशी ललकारी दिली. तेव्हाच ठरवलं की आता हात पाय गाळून चालणार नाही, युद्धाला तयार राहायचे. लगोलग थैली घेतली आणि किराणावाला गाठला. तर तिथे आधीच काही योद्धे रांगेत रसदीसाठी भिडले होते. किराणावालाही त्याच्या नोकरासोबत त्या परिस्थितीशी 2 हात करत होता. त्याच्या मोठमोठ्या बोलण्याने नोकरामध्ये चैतन्य फुलत होते. येणाऱ्या ग्राहकांनाही स्फुरण चढत होते. ते देखील त्यांची खरेदी क्षमता पाव किलो मालाने वाढवत होते. हे सर्व कॅश काउंटरच्या टेहाळणी बुर्जावर बघत बघत किराणावाला आपल्या परीने परिस्थितीला सामोरा जात होता. मध्येच वर्दी मिळत होती. साबुदाणा संपला, बिस्किटं संपली. ह्या किराणावाल्याचा गडकोट माझा नंबर येईपर्यंत बंद होतो की काय, ह्या विचाराने मी अर्धमेला झालो होतो. शेवटी 2-2.5 तास खड्या पहाऱ्यानंतर किराणा सर केला व महिनाभराची रसद भरूनच आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी 8च्या गजराने रणशिंग फुंकले. आम्ही तयारीला लागलो. सुचिरभूत झालो. हत्यारं पाजळली. न्याहारी उरकून हत्यारे व शिधा बॅगेत भरून निघालो. तोच मला माझ्या कवचकुंडलाची आठवण झाली.
कारण ह्या जनता कर्फ्यूमध्ये ते वरदानच ठरणार होतं. तसेच माझ्या अवगमनाचा मार्ग विना व्यत्यय आणि सुखकारक बनवणार होतं. ते कवचकुंडल म्हणजे माझं आय कार्ड, ओळखपत्र. आज त्याला घरापासून छातीवर मिरवताना कुठला तरी मेजर किंवा सुभेदार असल्याचंच फील येत होता. आणि रस्त्यावर आल्यावर त्याचा लगेचच प्रत्ययही झाला. कारण मला सोडून इतर सर्वांना वर्दीतील पोलीस हटकत होते. त्यावेळी हे आय कार्ड वीरश्री मिळाल्याचा प्रतीकच वाटत होता. नसताना सुद्धा छाती 56 इंचाची झाली होती. आता प्रश्न होता प्रवासाचा आणि त्याच्या साधनांचा. क्षणभर वाटलं कोणीतरी पटकन अबलक घोडा आणावा, त्यावर स्वार होऊन मजल दर मजल करीत ऑफिस गाठा. पण दुसऱ्या क्षणी पे आणि पार्किंगचा यक्ष प्रश्न मनी टाकला आणि आलेल्या विचारांना तिळांजली देत मी हमरस्ता गाठला. तर आधीच काही सैनिक बस थांब्यावर सार्वजनिक स्वारीची वाट पाहत होते. साधारण तास दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर एक जवळपास रिकामी लाल परी समोर येऊन ठाकली. एखादा राजासाठी स्वारी येऊन थांबावी आणि म्हणावं महाराज पधारो असं वाटल्याविना राहिलं नाही. अशा अनपेक्षित सन्मानाने कोणी वागलं ना तर जरा भीतीच वाटते बुवा. परंतु गर्दी नसल्याचा आनंद मी पुरेपूर उपभोगत होतो. बसमध्ये चढलो तर सर्वांचे चेहरे माकडासारखे. डार्विनच्या सिद्धांताचा मला प्रत्यय आला. मी एकटाच माणसासारखा कसा असा जळजळीत कटाक्ष कंडक्टरसह सर्व प्रवाशांनी टाकला तेव्हा माझ्या लक्षात आले, मी मास्क घालायला विसरलो. कसा बसा मास्क चेहऱ्यावर चढवला. तिकिटासाठी हात पुढे करून पैसे दिले तर कंडक्टर म्हणाला, ओळखपत्र आहे ना, मग बसा निवांत, आज तिकीट नाही. सांगू राव, त्यावेळी 7 जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज विना तिकीट खिडकीत बसून केवळ 5 प्रवाशांसह हा प्रवास स्वर्ग सुखाचा आनंद देऊन गेला. कमी लोकसंख्येचा महत्त्व त्यावेळी मी अनुभवत होतो. हेच माझ्या वडिलांना कळलं असतं तर भारताने 125 कोटींचा बोजा बोकांडी घेऊन आपण प्रगत महाशक्ती होण्याचं स्वप्न पाहणं किती थोतांड आहे याची प्रचिती आज मला झाली. बंद व निर्मनुष्य स्वच्छ रस्त्यावरून जायची मला अजिबात सवय नाही. बुजल्या बुजल्यासारखं वाटत असलेल्या परिस्थितीतच मी कार्यालय गाठलं. पाहतो तर काय, नेहमीप्रमाणे वाघमारे दत्ताप्रमाणे समोर हजर. मला नेहमी प्रश्न पडतो, हा माणूस घरी जातो की नाही? काय इथेच चूल मांडून उदरनिर्वाह करतो? कुटुंब ही संकल्पना याच्या कोशात आहे की नाही? वर्षाचे 12 महिने कामावर हजर. लग्न, मुंज, मयत, बाळणपण, आजारपण यासाठी रजा असतात ही गोष्ट याच्या लेखीच नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी हसत हसत स्वागत केले आणि म्हणाला, साहेब हात पुढे करा. तीर्थासारखं सॅनिटायझर हातावर होते. सवयीने मी पण प्रसादासारखं चाटणार तेवढ्यात मागवारे ओरडला, सर सर हात साफ करायचे त्यांनी. त्या तंबाखू खाऊन पिवळ्या पडलेल्या स्मितहास्यातून मी मूर्ख आहे असं तो म्हणू पाहतोय याचा भास मला झाला. शेवटी सवयीचं रूपांतर व्यसनात कधी होतं हे माणसाला देखील कळत नाही. मी हयात असल्याची आणि माझ्या अस्तित्वाची खूण म्हणून मी अनेक वर्षांनी आज एका कागदावर स्वाक्षरी केली. कारण ह्या नव्या शत्रूने बऱ्याच अंशी फिंगरप्रिंट स्कॅनरसारख्या अनेक मशीनचा अप्रत्यक्षरित्या घासच घेतला होता. आज कार्यालयात गर्दीसुद्धा तुरळकच होती. मी शांतपणे स्थानापन्न झालो आणि विचार करू लागलो. गनीम छुपा आहे, त्याच्याशी 2 हात करायचे, पण कसे आणि सुरुवात तरी कुठून करायची? तेवढ्यात वाघमारेने पुन्हा एकदा आपल्या पिवळ्या दाताची बत्तीशी दाखवत हसतच मला बोलवल्याची वर्दी दिली. पण अशा परिस्थितीत वरिष्ठांनी प्राचारण केल्याचे कळताच असे वाटते की आता आपल्याला एखाद्या सुभ्याच्या संरक्षणाची जबाबदारी मिळते की काय, ह्या उमेदीनेच मी ताबडतोब केबिनमध्ये गेलो. दरवाजा सत्ताड उघडा होता आणि तो तसा राहील याची दक्षता कर्तव्यावर असलेल्या एका शिपायाने घेतली होती. केबिनमध्ये शिरताच झेंडूच फुटला.
कोणीतरी अंतराळवीर केबिनमध्ये अवतरला होता की काय? तोंडाला मास्क, त्यावर ते प्लॅस्टिकचं शिल्ड, रबरचे हातमोजे. ते बोलत असताना त्यांचे शब्द शिल्डवर आपटून इको इफेक्ट तयार होत होता. असं वाटत होतं की रेडिओ स्टेशन बदलताना 98 मेगाहर्ट्झवरच अडकलं की काय काटा. मी अवाक होऊन हे सगळं बघत होतो. एखाद्या महत्त्वाच्या सेनापतीला युद्धात नखशिखांत कवचात लपेटून पाठवतात ना, तसा माझा बॉस दिसत होता. तो जे काही बोलत होता ते अनाकलनीय होतं. परंतु मग त्यांनी सॅनिटायझरचा फवारा मारून एक कागद नाचवत माझ्यासमोर ठेवला. तो कागद दुसरं तिसरं काही नाही, आमच्या सरसेनापतींनी काढलेलं फरमान होतं. 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांनी घरी बसून काम करावे, वर्क फ्रॉम होमचे परिपत्रक. मला बसल्या बसल्या चारी मुंड्या चीत झाल्यासारखे वाटले. गनिमाने एकाएकी डाव साधला होता. मी या गनिमाशी लढण्याआधीच मला प्रशासनाने कच्चा लिंबू ठरवले होते. मला अगदी खेळातून बादच करून टाकले होते. झटकन तानाजी मालुसऱ्यांसोबत कोंढाणा सर करणारे 80 वर्षाचे शेलार मामा डोळ्यासमोर आले. ही आधुनिक काळातली लढाई होती आणि माझ्यातल्या शेलार मामांचे मनसुब्यांवर पार पाणी फिरलं गेलं होतं. माझ्या वयाने माझी वरात काढली होती. मी भरल्या डोळ्याने कार्यालय सोडले, कारण लढण्याआधीच मी हारलो होतो. तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटतं की बटाट्याची चाळ हा मला चमत्कार वाटला होता त्यावेळेला. वन मॅन शो, मी ते बहुरूपी कार्यक्रम म्हणायचे. त्यांना एकपात्री कार्यक्रम हे त्यांना स्वतःला फारसं ते नाम बरोबर वाटलं नाही, ते बहुरूपी कार्यक्रम म्हणायचे. तर तो मला खरंच चमत्कार वाटला, मॅजिक वाटली. एकच माणूस कसा काय असा खिळवून ठेवू शकतो इतक्या रूपामध्ये प्रेक्षकांना. आणि त्यावेळेला मला आठवतं की बटाट्याची चाळ मी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये मी पुन्हा पुन्हा बघायला जायचो. मी विद्यार्थी दशेमध्येच होतो त्यावेळेला. आणि प्रेक्षकसुद्धा प्रेक्षणीय असायचा पुलंचा, की एखाद्या आनंद सोहळ्याला जावं तसं त्या हास्य सोहळ्यामध्ये भाग घ्यायला प्रेक्षक वर्ग जायचा. आणि अतिशय प्रेक्षणीय प्रेक्षक वर्ग होता पुलंचा. आणि काय दाद द्यायचं तुम्हाला सांगतो. आणि ते बघून 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 ते एक विद्यार्थी दशेमध्ये काही जे आपल्याला एक चेकाळून म्हणा किंवा अतिउत्साहाने म्हणा, मला स्वतःला असं की हे असं काहीतरी केलं पाहिजे असं वाटण्याऐवजी मला हेच केलं पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवामध्ये मी पु ल देशपांड्यांचं भ्रमण मंडळ हे सादर केलं, चोख पाठ करून. एरवी माझ्या ॲक्टिव्हिटीजना माझे वडील खूप उत्तेजन द्यायचे, पण हे ते जरा म्हणाले, अरे असं काय करू नकोस, हे पाऊण एक तास एकट्याला तुला झेपणार नाही म्हणून असं मला वडील म्हणाले. पण मला ते कोचरेकर मास्तर, बाबूकाका खरे, त्रिलोकेकर, काशीनाथ नाडकर्णी ह्यांचं भ्रमण मंडळ मला भयंकर आकर्षित केलं होतं. आणि मी ते आमच्या सोसायटीमध्ये केलं. मी केल्यानंतर ते आता सोसायटीच्या आमची खूप मोठी सोसायटी शारदाश्रम दादरला, आणि जवळजवळ 150 फॅमिलीज तिथे असायच्या. आणि उत्सवी आणि उत्साही वातावरणामध्ये ते अर्थातच खूप उचलून धरलं लोकांनी. इतका पाठ करून एवढं सगळं करतो आहे आणि बरं करतो आहे तसं. आणि मग मी जरा काय म्हणतात त्याला उत्साहाने फारच हे झालं. आणि आमच्या 2-3 लोकांनी सांगितलं की आमच्या ऑफिसच्या गॅदरिंगला किंवा पिकनिकला तू करशील का? म्हणजे जरूर करीन म्हणून. आणि मग मी एका ऑप्टिशियनकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मला पुलंसारखा चष्मा बनवून द्या म्हणून. आणि दाभोळकर ऑप्टिशियन्स म्हणून होते तिकडे, त्यांनी मला पुलंचा चष्मा बनवून दिला. मी मफलर विकत घेतला. पुलंनी उभी केलेली बटाट्याची चाळ ही सगळ्या वाचकांची विशेष आवडती. सामान्य माणसांनी त्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं तर कलावंतांना ही चाळ साकारणं हे एक मोठं आव्हान वाटलं. पुलंची बटाट्याची चाळ ही 1958 सालातली. पण आमच्या स्पर्धकांनी ह्या चाळीतल्या चाळकऱ्यांची थेट पुलंशी भेट घडवून आणली आहे, तर काहींना पुलंच प्रत्यक्षात भेटलेत. पाहूया. तर मुळात बटाट्याच्या चाळीतल्या लॉकडाऊनची सुरुवातच चाळीच्या गच्चीचं दार उघडण्यानं झाली. चापशीनं पुढाकार घेऊन मेंढे पाटलांकडनं परवानगी आणली, पण चापशीच तो येता येता चावी आणायला विसरला. खरं तर बटाट्याच्या चाळीच्या त्या गच्चीचं कुलूप, दार किंवा ती कडी ही लाद घालून छोटा हातोडा, टाचणी, पिन, छोट्या पिनचा चार्जर किंवा असंही उघडलं असतं.
पण तरीही चाळ सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून गच्चीच्या दाराच्या बाहेर गर्दी करून उभीच होती. शेवटी चापशीनं स्वतःच्या कानाला लावलेल्या बिनटोपणाच्या बॉलपेननं त्या कुलपाची कळ फिरवली आणि चाळीच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. जसं बटाट्याच्या चाळीच्या गच्चीचं दार उघडलं तसं चाळकऱ्यांचं लॉकडाऊन यामुळं होऊ लागलेल्या अपडाऊन मधून एकदाच मार्गी लागलं आणि अचानक चाळकरी लिबरल झाले. गच्चीवर मिळणारी फुकटची हवा आणि ऊन यामुळं ते मेंढे पाटलांना अचानक दुवा देऊ लागले. खरं तर चाळकऱ्यांनी मेंढे पाटलांना कधी आजपर्यंत नीट भाडं दिलं नव्हतं. त्यामुळं अचानक या फुकटच्या दुवा मेंढे पाटलांना सुख देऊन गेल्या. सगळेच लोक एकदम गच्चीत जमा झाले तर त्यांच्यात सुरक्षित अंतर राहणार कसं, असा प्रश्न एक दिवस जोगदंडांनी जिना चढता चढता विचारला. त्यावर लगेच आपण प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळी वेळ ठरवून घेऊ अशी सूचना कोचरेकर मास्तरांनी त्यांच्या वरच्या दारातून सुचवली. साहजिकच जो सुचवतो तोच राबतो, म्हणून या सगळ्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोचरेकर मास्तरांवर येऊन पडली. आणि दुसऱ्या दिवशी जिन्याखालच्या भिंतीवरती चाळकऱ्यांना एक वेळापत्रक चिटकवलेलं दिसलं. त्यावर गच्चीचा आराखडा आणि एक आखलेला दिशामार्ग सुद्धा होता. सुरक्षित अंतर ठेवून 20 मंडळी एका वेळी गच्चीत मावू शकतात. फक्त चापशीच्या दुकानाच्या वेळी ही संख्या 10वर येऊ शकते. मंडळी, आता वेळापत्रकाची फक्त एक झलक बघाच. 5:55 ते 6 जिना चढण्याची वेळ, 6 ते 6:30 बर्वे, सोमण, पावशे आणि गुप्ते, 6:30 ते 6:35 जिना उतरण्याची वेळ आणि 6:35 ते पुढची कुटुंब. अशा पद्धतीनं कोचरेकर मास्तरांचं वेळापत्रक सगळी चाळ फॉलो करू लागली. अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चाळकऱ्यांसाठी स्वतंत्र वेळा होत्या बरं का. काही दिवसातच नळ आणि इतर विधींचं वेळापत्रक अशी तळटीप त्यात सामील झालीच. मालवणीचे चा होतो हे काहींना माहीत होतं, पण त्यावर जनोबा तुझो आणि नळाचो काय संबंध अशी अजून एक टिप्पणी आली. हळूहळू या भित्तीपत्रका शेजारी चाळ भैरव कविता सुद्धा दिसू लागल्या. म्हणजे नाही निर्मळ हात, करोना करेल घात, किंवा आज रात्री 9 वाजता टाळ्या आणि थाळ्या एकत्रच. मग नागा तात्यांची त्या शिट्ट्या का नाहीत अशी एक तळटीप जमा झाली. मग चाळकऱ्यांची यादी ही दिवसेंदिवस अशी वाढतच गेली. नंतर मंगेशराव, वरदाबाई आणि काशीनाथ नाडकऱ्यांचा मुलगा यांची वेळ एकच होती. त्यामुळे त्यांनी गच्चीत पेटीवादन, तबलावादन आणि गायन असं 2-2 मीटरचं अंतर ठेवून कार्यक्रमच सुरू केले. त्याला नाट्यभैरव कुशाभाऊंच्या स्वगतांची जोड मिळाल्यावर चाळकऱ्यांनी स्वतःला आपापल्या खोल्यांमध्ये विलग करून घेतलं. चाळीच्या, विशेषतः चाळीच्या जिनेच्या दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी स्वतःहूनच गच्ची प्रयाण करण्याचं टाळलं आणि चाळीचा जिना वाचला. नागुतात्या मोदी, ट्रम्प यांच्या निवेदनांपासून ते चाळीच्या या संवेदनांचं धावतं वर्णन आपल्या खोलीच्या दारात उभं राहून करत होते. जो कोणी जिन्यातून येत जा करत होता त्यांच्यासाठी त्यांचं हे संभाषण चालूच होतं. अचानक जिन्यातून ये जा करताना चाळकऱ्यांना नागुतात्या दारात दिसले नाहीत. अचानकच नागुतात्या गायब. कारण नागुतात्यांना कोरोनाची लागण होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वतःच्या दारात उभं राहून बोलणारे नागुतात्या, पण त्यांना कोरोना झाला. आणि त्याच वेळी बटाट्याची चाळ आजही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे सगळ्या जगाला कळलं. नागुतात्यांच्या खोलीच्या आसपासच्या सगळ्या खोल्यांचं विलगीकरण करण्यात आलं, त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं.
पण अशा वेळी सगळी चाळ त्यांच्या मदतीला धावून आली. कोणी त्यांच्यासाठी जेवण पाठवलं तर कोणी त्यांच्यासाठी नाश्ता पाठवला. अहो डॉक्टर म्हणजे कंपाऊंडरच, डॉक्टर हातवळणे, त्यानंतर चव्हाते नर्सबाई, समेळ काका यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. 2 आठवडे रोज अण्णा पावशे त्यांची कुंडली मांडून बसत होते. आणि आचार्य बाबा बर्वे रोज एक वेळच्या उपोषणावर बसले होते. आणि चाळकऱ्यांच्या या सगळ्या प्रार्थनेचं फळ म्हणून एक दिवस 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्समधून नागू तात्या स्वतःच्या चेहऱ्याला मास्क लावून हसत हसत उतरले. अख्खी बटाट्याची चाळ या जिंकून आलेल्या कोरोना योद्ध्याचं स्वागत फुलं टाकून करत होती, टाळ्या वाजवत होती, थाळ्या वाजवत होती. नागू तात्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अख्ख्या चाळीकडं पाहून ते एवढंच म्हणाले, हे मला सगळं आधीच माहिती होतं बरं का. करोना काढतो. करोना आणि पुलं. प्रवासच मित्राबरोबर गप्पा मारत बसलो होतो. नाहीतरी सध्या उद्योग तरी काय म्हणा, सगळीकडे चर्चा करोना करोना करोना. एक मित्र म्हणाला, खरंच यावेळी पुलं असायला हवे होते. या करोना विरुद्ध आणि एकंदर त्याच्या त्रासामुळे ते सुद्धा वैतागले असते. पण काय म्हणाले असते, कल्पना करायला काय हरकत आहे. नाहीतरी सध्या उद्योग काय, घरात बसूनच जावं. रात्री झोपलो आणि स्वप्नात पुन्हा आले. ते म्हणत होते, काय करोना 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 काय लावलंय काय तुम्ही, सगळीकडे तेच. अहो, वर्तमानपत्राची पानं भरभरून गेले 2-3 महिने वर्णन करताय. टीव्ही वाल्यांची वरची ताट, मनोरंजक मालिका बंद. त्यामुळे गावाच्या प्रतिनिधींकडून करोनाने कसं सगळीकडे विळखा घातलाय याचं वर्णन, ती भयानक चित्र, उपासमारी, श्रमिकांचं स्थलांतर, पोलिसांवर हल्ले, 1 का 2. आणि काय तर म्हणे करोना. हे करू नका, ते करू नका, घराबाहेर पडू नका, जवळ जाऊ नका, मित्राच्या जवळ जाऊ नका, मैत्रिणीच्या जवळ जाऊ नका. एवढंच काय, बायकोच्या जवळ जाऊ नका. फिरणं बंद, हॉटेल बंद, घरी बसा. करा काय, बायकोला मदत करा, स्वयंपाकात मदत करा, नातवंड सांभाळा, कपडे धुवा, कटिंग पण घरीच करा. शिवाय ऑफिसचं काम करा, वर्क फ्रॉम होम, डबल ड्युटी. वर सॅनिटायझर लावा, सारखे हात धुवा. आणि ते हात धुवून मागला गेलो. हात धुवून झिजायला आली माझी. लहानपणापासून आईनं आम्हाला हात धुवायला शिकवलं. हे काय वेगळं सांगणार, आम्ही काय कुकलं बाळत काय. मी तर अगदी कंटाळलोय बघा. अहो, आयुष्यात घरात कधी इकडची काडी तिकडे गेली नाही. आता कोथिंबिरीच्या आणि पालेभाज्यांच्या काड्या सारख्या निवडायला लागतात. आणि निवडलं नाही तर आईनं शिकवलं नाही का, असं तिरकस बोलणं तिकडनं ऐकावं लागतं. काय दिवस आले मला. तिला उत्तर द्यायला नको म्हणून तोंडावर मास्क, तोंडावर मुक्याचा मार. काय करणार. आलिया भोगासी. बोर. आणखी 3रं प्रकरण म्हणजे लॉकडाऊन. अख्खा देश कुलूप बंद. आयुष्यात कधी पोलीस कोठडीची हवा खाल्ली नाही. आता अख्ख्या देशाचं तुरुंग झालाय. जरा घरातनं बाहेर पडलो की गुन्हेगार आल्यासारखे फटके मिळतात. सगळ्यांनाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवले. काय चाललंय काय. अहो, कैदी कधी होणार आहे कोठडीतून सुटका. या करोनाच्या कारवाईबद्दल बोलणं आणि तिच्या अंमलबजावणी विरुद्ध बोलणं
पूर्वी आणीबाणीविरुद्ध लाखोंच्या उपस्थितीत सभा घेतल्या, आता नाही. पोलीस पकडून देणार. करोनाची लागण असो नसो 3 आठवड्यासाठी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नाही तर शाळेत कोंडून ठेवणार. खाण्यापिण्याचे हाल. एवढंच नाही ते आरोप करून कोर्टात खेचणार. म्हणून तोंडातून एक ब्रही काढू शकणार नाही. इथंही तोंडातून बुक्क्याचा मार. तुला आणखीन काहीतरी बोलणं होते. बायकोच्या बोलण्यानं जाग आली. सोसायटीत खाली भाजीवाला आलाय, भाजी घेऊन जा. स्वप्न भंग. जाता जाता मिश्किलीनं म्हणाले, मी तुला आत्ता सांगितलं ते तिला सांगू नको, कुणाला सांगू नको, असं म्हणून गेले ना. पुलंनी उभी केलेली पात्र, मग त्या व्यक्ती असोत नाही तर वल्ली, अजरामर झाली आहेत. खरं तर पुलंनी रेखाटून 50 वर्ष उलटून गेली आहेत, पण वाचकांच्या मनात ते आजही चिरंजीव आहेत. अगदी आजच्या तरुण प्रेक्षकांनाही ती भुरळ घालतात. खास कोकणी अर्क असलेला अंतू बर्वा एका स्पर्धकांना भेटलाय. पाहूया अंतुशेठ शैलीतली करोनावरची ही मल्लीनाथी. आज पहाटे पहाटे जरा लवकरच जाग आली. तसा मी सकाळी उठण्याच्या बाबतीत अगदीच सूर्यवंशी नव्हे, पण एवढा प्रातःवंशी देखील नाही आहे. पण आजकालच्या लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीसारख्या ठिकाणी सासूरवाडीला अडकून पडल्यानं दिवस कसा बसा लिखाण, गप्पाटप्पा आणि हापूसच्या आमरसावर ताम मारण्यात जातो. पण रात्री मात्र लवकर निजानीज होत असल्यानं सकाळी जागही जरा लवकर येते. तसं दूरदर्शनवर संध्याकाळी 7च्या बातम्या बघण्याव्यतिरिक्त मी इतर वाहिन्यांना माझ्यापासून जरा लांबच ठेवलं आहे. तर आता एवढ्या पहाटे जाग आल्यावर घराच्या बाजूला असलेल्या समुद्र किनाऱ्यावर जरा चक्कर मारून यावी असा विचार करून मी निघालो. पहाटेचा प्रसन्न वारा अंगावर घेत, अंधुकसा अंधार यातून वाट काढत 4 पावलं चालली असतील नसतील तेवढ्यात मागून हाक आली, ओ जावई बापू. आवाज ओळखीचा वाटल्यानं मी मागे वळून बघितलं तर आपलं आखूडसं धोतर आणखीन थोडं वर घेत धावत धावत अंतुशेठ माझ्या मागे येत म्हणाले, गुड मॉर्निंग ओ जावई बापू. अरे गुड मॉर्निंग अंतुशेठ. काय सकाळी सकाळी इकडे कुठे? अहो सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तुमच्या भाषेत टाळेबंदी. तेव्हा तुमच्या घरापासून इतकं लांब चालत कशाला आला तेवढ्या प्रातःकाळी? मी अंतुशेठनं विचारलं. कसला हो लॉकडाऊन? मला निरुत्तर करत अंतुशेठ म्हणाले, गेलं 1.5 महिना घरात नुसतं कोंडून ठेवलं य सरकारनं. यापेक्षा गुरांचा कोंडवाडा बरा. गुदमरल्यासारखं होतो घरात बसून बसून. ना बापू हे गिष्ट्याकडे जाऊन झंप्याच्या हातचा चहा घेता येत, ना मित्रांच्या अड्ड्यावर बसून गप्पांचा फड रंगवतायत. नुसता त्रास झाला हो या लॉकडाऊनमुळे. त्रासिक मुद्रेने अंतुशेठ म्हणाले, अहो अंतुशेठ, पण हे सर्व तुमच्या आमच्या भल्यासाठीच चाललंय ना. या कोरोनाचं संकट एकदा टळू दे. कसला हो कोरोना? मला मध्येच थांबवत अंतुशेठ उद्गारले, पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारखा असा कसा हो अचानक उपटला तुमचा कोरोना? 4 महिन्यांपूर्वी कोरोनाचं नाव तरी ऐकलं होतं काय? आमच्या लहानपणी कोरोना नावाचं चपलांचं दुकान होतं रत्नागिरीत वरच्या आळीत. फरंसपे एकदा गेला होता तिथे वाहणं आणायला म्हणून, पण तिथल्या किमती ऐकून त्याच वाहना तोंडात मारल्यासारखा चेहरा घेऊन घरी परतला. अहो अंतुशेठ, एवढ्या हलक्या रीतीनं घेऊ नका या कोरोनाला. कोरोना हे मानव जातीवर आलेलं मोठं संकट आहे. कसलं हो संकट आणि कसलं काय? माझं पूर्ण ऐकून न घेताच अंतुशेठ म्हणाले, आमच्या आजोबांच्या लहानपणी पुण्यनगरीमध्ये असंच प्लेगचं संकट आलं होतं म्हणे. यापेक्षाही महाभयंकर साथ होती. तेव्हा तर तुमचे हे ICU, व्हेंटिलेटर, PPE हे वैद्यकीय शब्द देखील अस्तित्वात आले नव्हते हो. पण केला की नाही मुकाबला आपल्याच माणसांनी? केलं ना संकट दूर. त्यापुढे हा कोरोना काहीच वाटत नाही हो मला. जरा विश्वेश्वरावर विश्वास ठेवा. हा विश्वेश्वराचा अंगारा लावा मस्त की. नाही, तुमचा विश्वास नाही माहिती आहे मला, पण मी अंगारा म्हणून लावतो, तुम्ही तीट समजून लावा. अंतुशेठच्या या बोलण्यात कुठेही कुचकेपणा नसतो, आतून काहीतरी जळत असतं. आणि हो, तुमचे ते PPE की काय ते नाव मात्र आम्ही आयुष्यात प्रथमच ऐकलो. आमच्या कोकणात पपई नावाचं फळ आहे.
पण हे पिप्पीचं नाव ऐकून हेची फळं काय मम तपाला असं म्हणायची वेळ आली हो. हसत हसत अंतुशेठ म्हणाले, वर आमचा कंट्री विनोद हो जावं बापू, हेही म्हणायला विसरले नाही. बरं, आज सकाळी सकाळी कुठे निघालात? मी विषय बदलत विचारलं. विश्वेश्वराच्या दर्शनासाठी. आणखी कुठे जाणार? शेवटी करता करविता तोच आहे हो. मला उगाच अंतुशेठची थट्टा करायची लहर आली. अंतुशेठ, नाही, जगात एवढा कोरोनाने कहर माजवलाय तर तुमचा विश्वेश्वर काय करतोय काय? तो का मदतीला येत नाही मानवाच्या? खोडे की काय हो तुम्ही जावय बापू? अहो, विश्वेश्वराच्यात लिहिलंय या. इतकी वर्ष मानवाचं निसर्गावरील आक्रमण तो निमूटपणे बघत सहन करत होता. आता मानवाला त्याच्या चुकीची जाणीव करून देतो एवढंच. अंतुशेठच्या या बोलण्यात निर्भत्सना नसते तर निरागसता असते. त्यांचा तो विश्वास पटत नसला तरी तोडावासा वाटत नाही. देवकरण आणि राजकारण हे विषय अंतुशेठच्या अड्ड्यात जास्तीत जास्त चर्चिले जाणार आहे. राजकारणावरील अंतुशेठची मतं ही तर वर्षानुवर्ष ठरलेली, त्यात बदल म्हणून नाही. अंतुशेठ, मी म्हटलं, नाही, आता एक मोबाईल घेऊन टाका, म्हणजे तुमचाही वेळ चांगला जाईल आणि कंटाळाही येणार नाही. हो, रत्नागिरीच्या झाडून सगळ्या आळीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरलो तर जगभरच्या बातम्या मिळतात. मला कशाला हवाय तो मोबाईल आणि फिबाईल? अहो, पण लोकांना संपर्क साधायला बरं पडतं मोबाईलमुळे. आता तर व्हिडिओ कॉलमुळे प्रत्यक्ष बघता येतं एकमेकांना. मी आपलं त्यांना थोडी अद्ययावत माहिती मिळावी म्हणून म्हटलं, करायचं काय तो व्हिडिओ कॉल घेऊन, आणि बघायचं तरी कोणाला? मुलगा मुंबईला भायखळ्याच्या रेल्वे स्टेशनवर TC म्हणून लागला, तो आता रिटायर होऊन डोंबिवलीला विसावला. जर त्याला जन्मदात्या म्हाताऱ्याची आठवण येत नाही तर सून आणि नातवंड यांना दोष तरी कसा देणार? आता तर पितृप्रेमाचं पोस्त देखील येणं बंद झालं हो. अशा वेळेस अंतुशेठनं डोळ्यात अश्रू थोपवणं जरा जड जात असावं. पण एका क्षणात पंचाने डोळे पुसत अंतुशेठ मिश्किलपणे म्हणाले, आणि संपर्काचं म्हणाल तर रत्नागिरीच्या हद्दीत माझं नेटवर्क तुमच्या इंटरनेटपेक्षा फास्ट आहे हो. आता नवीन पिढीच्या भाषेतच बोललं पाहिजे तुमच्याशी जावई बापू. डोळे मिचकवत अंतुशेठ म्हणाले, बरे जावई बापू, एक रिक्वेस्ट करू का? सकाळी सकाळी रिक्वेस्ट? अरे अहो, रिक्वेस्ट काय, बोला ना. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने थोर आहात. नाही, म्हणजे अशा पहाटेच्या वेळी या नीरव शांततेत विश्वेश्वराच्या मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद मनाला किती शांती देऊन जातो बघा. अशा वेळी तुमच्या नरड्यातून घनश्याम सुंदरासारखी भैरवी ऐकायला मिळाली असती तर. अंतुशेठ बदलायला तयार नव्हते. पूर्वी रत्नागिरीच्या मधल्या आळीत नेने, परांजपे यासारख्या लोकोत्तर मित्र परिवारासमवेत घालेल्या मैफिली आता त्यांना याद देत असाव्यात. मग मीही त्यांच्या विनंतीचा मान राखून घसा आपलं नरडं जरा मोकळं करून घेतलं. रत्नागिरीच्या त्या समुद्र किनाऱ्यावर बसून सागराची ती गाज, दूरवरून ऐकू येणाऱ्या विश्वेश्वराच्या मंदिराच्या घंटेचा नाद या साथीच्या जोरावर मी तान धरली तेव्हा समोर एकमेव श्रोता म्हणून अंतुशेठ मान डोलवत होते. वा वा म्हणून दाद देताना त्यांच्या तोंडातील शेवटचा दाद त्यांची साथ सोडून कधीच गेला होता याची मला जाणीव झाली. सर्वप्रथम तर मी म्हणेन की मी थोडा आता स्पीचलेस, मला कळत नाही नक्की काय बोलायचं. कारण ज्या प्रकारे तुम्ही इकडे रिसेप्शन दिले मला फार आनंद झाला आहे. आणि मी हा एक मोठा ऑनर समजतो की मला ॲक्च्युली पुलांच्या फॅमिलीकडून इन्व्हिटेशन आलं की माझ्या हस्ते हे लॉन्च व्हावं. आमचे घरचे संबंध राहिलेले आहेत. माझे बाबा आणि पुलं चांगले मित्र असल्यामुळे त्यांचे अनेक पत्र मला बाबाने दाखवली पण आहेत. आणि ओव्हरऑल मला इथे तेच फिलिंग आहे जे मी काही वर्षांआधी सर डॉन ब्रॅडमनच्या 90th बर्थडेला गेलो होतो ऑस्ट्रेलियाला. तर आज इथे पुलांच्या घरी येऊन मला सेम फिलिंग आलेलं आहे. मी लहान असताना पुलांना पहिल्यांदा बघितलं आमच्या इथे बँड्राला साहित्य सहवास कॉलनीत. माझं वय मे बी 5 किंवा 6 असेल, मला काही तेवढी आयडिया नव्हती.
पण कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीत ते चांगले साहित्यिक होते, पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती, त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येतं आहे. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो एक फोटोग्राफ घ्यायला आणि ऑटोग्राफ घ्यायला. मी घेतला होता ऑटोग्राफ आणि त्यानंतर घरी तर नेहमीच नाव ऐकत असायचो. माझा भाऊ, वडील, आई, बहीण सगळे काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलायचेच. आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्याबद्दल कुठची गोष्ट कोण सांगत असेल, तोंडावरती स्माईल नक्कीच असायचा. मला जितके मी त्यांचे प्रोग्रॅम्स बघितले आहेत, CDs बघितले आहेत, त्याच्यात एक गोष्ट नक्कीच स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन, सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे. कुठचाही आर्टिस्ट असतो तो त्याच्या फील्डमध्ये प्रगती करत असतो, पण ते एक देवाची देणगी असते की एका सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होणं आणि आपल्या परफॉर्मन्स थ्रू त्यांना तो आनंद देणं. आणि मी म्हणेन की हे केम नॅचरली टू पुलं, विच मी परत म्हणू इच्छितो की ना आदल्या जनरेशनने, सगळ्यांनी, आदल्या पिढींनी तो आनंद घेतलेला आहे. आणि आत्ता तर CD वगैरेचे दिवस मागे गेलेले आहेत. अनेकशे डिजिटली आपण एवढे ॲडव्हान्स झालेलो आहोत. नवीन पिढीला ॲक्सेसिबिलिटी कुठच्याही गोष्टीची लिटरली 5-10 सेकंदात असते. तर ही ऑपॉर्च्युनिटी त्याने मिस न करावी ही माझी विनंती आहे. नक्की जेवढे प्रोग्राम्स तुम्हाला बघता येतील तेवढे बघा, जेवढी पुस्तकं वाचता येतील तेवढी वाचा आणि कंटिन्यू टू लव्ह पुलं. वी ऑल लव्ह पुलं, वी विल ऑलवेज बी लव्हिंग पुलं. मला परत इथे तुम्ही बोलवून एवढा मान दिलात, ही संधी दिलीत, हा एक मोठा ऑनर आहे. तर मनापासून मी तुमचे आभार मानतो. आणि हे पुढचं जे एक वर्ष आहे जे आपण सेलिब्रेट करणार आहोत पुलांचं, ते नुसतं एकच वर्ष नको राहून दे सेलिब्रेशन, ते कायमचं चालू राहून ते पुढे, मी हेच म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. लोक हो, लेखक पुलं, दिग्दर्शक पुलं, कवी गीतकार पुलं, संगीतकार पुलं, उत्कृष्ट वक्ते पुलं, प्रवासी पुलं, हार्मोनियम वादक पुलं, अशी आपल्या लाडक्या पु ल देशपांडेंची अनेक रूपं आपल्याला परिचित आहेत. पण त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या लोकांवरती प्रेम करणारे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, अशा लोकांना वेळोवेळी मदत करणारे पुलंसुद्धा आपल्याला परिचित आहे. आज या निमित्तानं पु ल देशपांडे यांची आठवण जागृत करत असताना मी आपल्या सगळ्यांना एक कळकळीचं आवाहन करू इच्छितो की 13 मार्चपासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 3 महिने एकाही मराठी नाटकाचा एकही प्रयोग होऊ शकलेला नाही आहे. त्यामुळे आमच्या रंगमंच कामगारांच्या म्हणजे बॅकस्टेज वर्कर्सच्या घरावरती खूप मोठं संकट कोसळलेलं आहे. तर आज या निमित्तानं आपण पुलंची आठवण जागवत असताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या खात्यात आपल्या हस्ते मदत केलीत, आपल्या परीनं मदत केलीत, देणगी दिलीत, तर ह्या रंगमंच कामगारांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण हसू फुलवू शकतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अकाउंट नंबर आणि त्याचे डिटेल्स मी सोबत तुम्हाला देतोय. आपण केलेली छोटीशी मदतसुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची ठरणार आहे. तेव्हा सढळ असते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला देणगी द्या. धन्यवाद. पुलंमध्ये अनेक गुणांचा समुच्चय होता, परंतु आजच्या करोना संकटाच्या काळात विशेषत्वाने आठवते ती त्यांच्यातली सकारात्मकता. पुलंनी कोणत्याही प्रश्नाकडे सकारात्मकतेनं पाहिलं. आपल्या मिश्किलपणानं त्यातली दाहकता कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच पुलोत्सव असेल किंवा पुल स्मृती महोत्सव असेल, आशयने नेहमीच पुलंचं बहुरूपित्व नवीन वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आजचा हा कार्यक्रम म्हणजे याच प्रयत्नाचा एक भाग होता. कलावंत असतील किंवा सामान्य वाचक, पुलंचे विचार, त्यांचे शब्द हे नेहमीच सगळ्यांना प्रेरक होते
आणि प्रेरक राहतील या आशेबरोबरच ही आनंद यात्रा अशीच चालू राहील. लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवा, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव. मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी.